एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनार आणि त्यासाठी उपस्थित विचार मंचावरील सर्व मान्यवर, तुम्ही सर्व सफाई कर्मचारी, त्यांचे संघटना पदाधिकारी, विद्यार्थी. जसं सर आता बोलले, विद्यार्थ्यांचा सहभाग खूप जास्त आहे आणि तो ऍप्रिशिएट करण्यासारखीच गोष्ट आहे. बिकॉज आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा असल्या कशाला उपस्थित राहायचो नाही सर. त्यामुळे मला यांचं सगळ्यांचं अप्रूव्ह वाटतंय. आज आपण सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेल्या काही स्कीम्स, त्यांचं वेलफेअर, त्यांच्या अपत्यांसाठी असलेल्या काही योजना आणि त्यांना आपण दिलं जाणारं जे कंपेन्सेशन आहे त्याच्या बाबतीत मी शॉर्ट अँड स्वीट एक 5-10 मिनिटात सांगेन. आणि मग काही गोष्टी ज्या तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे त्या देखील आणेल. म्हणजे ह्या माझ्या मावश्या, तिथले ते काका लोक हे आपल्या सर्वांसमोर का बोलत नाहीयेत याचं पण रिझन कुठंतरी शोधण्याचं म्हणजे आपल्याला गरज आहे समाजाला. एक अधिकारी म्हणून मी किंवा एक नागरिक म्हणून तुम्ही एकटा याच्यामध्ये कोणी काही करू शकणार नाही. हे आपल्या संस्कृतीने, हे आपल्या परंपरेने आणि आपल्या इतिहासाने जे आपल्या समोर आणलेलं आहे याच्या माग 5000 वर्षांचा इतिहास जो आपल्याला ज्ञात आहे. म्हणजे हडप्पा मोहेंजोदडो मध्ये सापडलेली डान्सिंग गर्ल किंवा तो टॉर्सो, याच्यापासून आजचा तुमच्या हातात असलेला आयफोन, याच्यापर्यंतचा जो इतिहास आहे त्याच्यातून या सगळ्या बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत. तर या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मी जेव्हा सुरुवातीला डायसवर बसलो होतो त्यावेळी तुम्हाला जे सांगितलं, अशा पद्धतीची जिल्हास्तरीय समिती आपल्या जिल्हा लेवलला कार्यरत असते. आणि हे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट जो आहे 2013चा, तुम्ही गुगलवर थोडं जनरली सर्च केलं तर तुम्हाला पहिलंच पीडीएफ त्याच ऍक्टचं ओपन होईल. कारण अशा नावाने गुगलला कुठली पैसे देणारी कंपनी नाही. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट 2013. त्याच्यामुळे पहिलंच जे काही सर्च येईल ते गुगलवर आपल्या ऍक्ट बद्दलच असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी सगळ्या वाचायला मिळतील. व्हॉट इज ह्युमन एक्सक्रेटा किंवा मॅन्युअल स्कॅव्हेंजर कोणाला म्हणायचं, या सगळ्या व्याख्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मी अपेक्षा करेल की जे इथं सुज्ञ घटक आहेत आता या हॉलमध्ये, ते लोक हे सेमिनार संपल्यानंतर ते पीडीएफ एकदा, ते हिंदी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये अवेलेबल आहे. त्यामुळं आपल्याला इंग्लिश येत नाही, मराठीच येतं, हे सगळं भानगडीत तिथं येणार नाही. आपल्याला वाचता लिहिता येत असेल तर यू कॅन रीड इट आउट आणि त्याच्यातून तुम्हाला त्याबद्दलचं नॉलेज समजेल. तुम्ही गुगल वर ते पीडीएफ शोधण्याच्या परे जाऊन जर युट्यूबवर काही मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट 2013 असं टाईप केलं तर युट्यूबवर देखील तुम्हाला म्हणजे दृष्टी IAS सारख्या चॅनल पासून सामान्य एखाद्या मुलाने बनवलेला एखादा व्हिडिओ, असे व्हिडिओज देखील तुम्हाला अवेलेबल होतील. आणि माझी मनोमन इच्छा आहे की इथं उपस्थित प्रत्येकाने या बाबी गो थ्रू कराव्या. आपल्या या नागरिकांच्या साठीच्या असणाऱ्या योजना, त्याच्यापैकी जे मिसहॅप घडतं आणि जसं प्रत्येकाने उल्लेख केला की सरांनी तो उल्लेख केला की म्हणजे ही इट्स काइंड ऑफ आत्महत्या. म्हणजे लिटरल आहे की एखाद्या आय डोंट नो तुम्ही लहानपण कसं घालवलंय, पण आम्ही जेव्हा म्हणजे हे तुमचे जे पुलगेट वगैरे किंवा हा भैरवान आला किंवा खाली कोंडवा कमेला, हेतले वाहणारे ओढे आणि ओहळ आमच्यासाठी पोहण्याच्या जागा होते सर. म्हणजे मी तसं लहानपण घालवलंय पुण्यातलं. आता सगळी गटरीच आहे. म्हणजे तुम्ही आता उतरला तर गटरात नाही याल बाहेर, आम्ही तेव्हा पाण्यात नाही यायचो. तर काही ठिकाणी लिटरली गाळ असल्यानंतर त्याच्यात कसं अडकतं आणि त्या गाळात हळूहळू माणूस कसा खाली जातो, याचा अनुभव मला वाटतं तुम्ही बेअर ग्रिल बरोबर घेतला असेल डिस्कवरीवर, है की ना. मग तो सांगतो ऐसे लेटो फिर ऐसे हात करो फिर आगे आओ. सो इट्स काइंड ऑफ दॅट ओनली. म्हणजे आपण जो मॅन्युअल स्कॅव्हेंजर बंधू आमचा जेव्हा त्या याच्यामध्ये उतरतो आणि ते सेप्टिक टँक किंवा तो जो गटराने किंवा घाणीने भरलेला तो जो टँक आहे तो साफ करतो, तेव्हा तो त्याच्यामध्ये निघण्याचा जरी प्रयत्न करायला लागला तरी तो त्याच्यात धसत असतो आणि त्यातून त्याचा तो ऍक्सिडेंटल डेथ होणं, असे मिसहॅप होण्याच्या घटना देखील बऱ्याच आपल्या आजूबाजूला घडलेल्या आहेत. तुम्ही मे बी पेपरमध्ये वाचत असाल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या समोर येत असतील. अशा डेथ झाल्यानंतर जो कोणी त्याचा रिक्रुटर आहे, मग तो प्रायव्हेट एजन्सी असला तरी आणि गव्हर्नमेंट एजन्सी असला तरी, तर त्यांना आपल्या या नागरिकांच्या उरलेल्या वारसदारांना 30 लाख रुपये देणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. आणि हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत आणि त्या पद्धतीने आजवर अशा घडलेल्या घटनांमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या घटनांमध्ये आपण
समाज कल्याण विभाग आणि संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी इंटरव्ह्यू करून आपण या सगळ्या केसेसमध्ये या आपल्या नागरिकांना म्हणजे त्यांच्या उरलेल्या वारसांना आपण हे देऊ केलेले आहे. जे आपले सफाई कर्मचारी महानगरपालिका नगरपालिकांमध्ये कार्यरत असतात अशा कर्मचाऱ्यांनी ज्यांनी 25 वर्ष सर्व्हिस पूर्ण केलेली आहे तर अशा नागरिकांना कायमस्वरूपी घरं देण्याची योजना आपल्या नगर विकास विभागामार्फत राबवली जाते, ज्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना बोलतात. आता मी इथं जे सांगतोय याचा उपयोग इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना नाहीये आणि तुमच्या कपड्यांवरून कळतंय तुम्ही सफाई कर्मचाऱ्याची पोर नाही, ओके, किंवा तुमच्या त्या आता असलेल्या सगळ्या सराउंडिंग वरनं समजतंय. परंतु तुम्ही जिथं राहत असाल तिथं कुठं एखादी वस्ती असेल, कधी हिंडाय फिरायला जाल, तिथं फेरफटका माराल आणि असे आमचे सफाई कर्मचारी जर तुम्हाला आजूबाजूला दिसतील ते अशिक्षित आहेत. मागाशी बघितलं ना आपण, त्या मावशांना बोलायची इच्छा व्हाय नाही कारण ते घाबरतात आहे ना. म्हणजे मोगली कार्टून तुम्ही तर मे बी नसेल पाहिलं, आमच्या लहानपणी होतं मोगली, तो जंगलात. आता तुम्ही ते अॅनिमेटेड पाहिलं असेल, आमच्या वेळी ते रिअल कार्टून मध्ये होत आहे ना. तर तो मोगली जेव्हा इकडं जनमानसात यायचं तेव्हा त्याला काही कळायचं नाही, तो प्राण्यांमध्ये खुश असायचा. असंच आमचा समाज आहे. आणि मग मगाशी तिथं ताईंनी उल्लेख केला की यांना माणसांसारखी वागणूक दिली पाहिजे, यांना आपण जनमानसांमध्ये सामावून घेतलं पाहिजे. समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत असताना माझ्या समोर विद्यार्थ्यापासून ज्येष्ठ नागरिक आजोबांपर्यंत आणि ऊसतोड कामगारांपासून सफाई कर्मचाऱ्यांपासून तृतीयपंथी, ज्याला तुम्ही नानाविध प्रकारे या समाजामध्येही नव्हता, असे सगळे जण आमच्याशी जोडले गेलेले असतात. आपल्या या सफाई कर्मचाऱ्यांची जी व्यथा आहे तशीच त्या तृतीयपंथीयांची देखील आहे. आपण ज्या पद्धतीने त्यांना आता समाजामध्ये सामावून घेत आहोत त्याच पद्धतीने आपल्या या बांधवांना देखील सामावून घेण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. मग हे सगळं मोठ्या लेवलवरती का होत नाही, तर याला जबाबदार या हॉलमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती, कारण याची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. आपल्या आजूबाजूला असणारा आमचा वाल्मिकी मेहतर बंधू भगिनी सफाई कर्मचारी SC ST OB जो कोणी असेल, जो सफाई कर्मचारी आहे त्याला त्या सन्मानाची वागणूक देण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. जसं की एखादा तृतीयपंथी आल्यानंतर काही एक वर्षापूर्वीपर्यंत रस्ता चेंज करण्याची पद्धत होती आपल्याकडं, आम्ही अनुभवलेलं आहे. म्हणजे मला एवढे अनुभव सहाय्यक आयुक्त आहे म्हणून नाही, मी झोपडपट्टी जन्माला आलोय म्हणून मला हे अनुभव आहेत. आणि हे अनुभव जेव्हा आमच्या उराशी आहेत तेव्हा काम करत असताना या गोष्टी समजून येतात की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे आणि काम कुठं करावं लागेल, तर आपल्याला मुळावरती घाव करावा लागेल. म्हणून प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करावी. म्हणजे गांधीजी जेव्हा स्वतः झाडू घेऊन किंवा स्वतःची स्वतः कामं करणं, स्वतः कपडे धुणं, स्वतः भांडी घासणं हे कशासाठी करत होते, प्रतिकात्मक गोष्ट होती ना ती. जर त्यांनी ठरवलं असतं तर त्यांच्यासाठी किती लोकांनी जीव द्यायला तयार होते. धुणं भांडी कोण नाही करणार सांगा, परंतु ते सगळं स्वतः करत होते. हे तुम्हाला प्रतिकात्मक शिकवण्यासाठी. त्याच पद्धतीने तुम्हाला आता देखील या गोष्टी स्वतःमध्ये अंगीकाराव्या लागतील आणि आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना, ऊसतोड कामगारांना, आपल्या तृतीयपंथीयांना आणि जे कोण मागासलेले घटक आहेत या सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी आपणच सुरुवात करून ते पुढे नेणं अपेक्षित आहे. ऑटो मोडवर त्यांना त्या पद्धतीने या गोष्टी जाणवतील. त्यामुळं आपण आता या सेमिनारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या गोष्टींचा उहापोह करतोय तर त्याची सुरुवात आपण सर्वजण स्वतःपासून कराल. बोलण्यासाठी खूप आहे परंतु संयोजकांनी मला चिठ्ठी दिली आहे, तुम्हाला कळलं असेल. कधीतरी सेपरेट म्हणजे सर माझं एक विनंती आहे संयोजकाला, माझ्यासारख्या व्याख्यात्याला तासभर वेळ राखूनच तुम्ही बोलावलं पाहिजे. कारण मला यातल्या बहुतेक जणांनी ऐकलेलं आहे, म्हणजे माझ्या हातात बंदूक दिली आणि युद्ध संपलं, काय त्याचा उपयोगी. म्हणजे समोरचा चितपट झाल्याशिवाय ती मजा येत नाही. पण असो, इन फ्युचर BMCC मध्ये इथले जे कोण असतील आता लोकल प्राचार्य किंवा कोण, मला माहित नाही आता कोण कोण बसले, परंतु त्यांनी जर केव्हा तुमच्यासाठी मला इथं बोलवलं तर निश्चित मी इथं येऊन तुमच्याशी हितगुज करेल. आणि मला आवडतं की जेव्हा माझ्या पुढच्या पिढ्या म्हणजे आमचे जे कोण सक्सेसर आहेत, जे हे समाज घडवण्यामध्ये योगदान देतील, त्यांच्यासाठी येऊन आपण जे अनुभवलेलं आहे, आम्हाला ज्या ठेचा लागलेल्या आहेत, आमचे जे अनुभव आहेत ते तुमच्या समोर सादर करावे. सर ते शेवटी एक गोष्ट सांगतो, UPSC करण्यासाठीचे 40 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतलेले आहेत आणि दरवर्षी आम्ही ते दत्तक घेतो. इन फ्युचर तुमच्या मधलं कुणी गरजू जर कलेक्टर SP होण्यासाठी स्वतःचा जिगरा असेल तयार तर तो आमच्याशी कधीही संपर्क साधू शकतो. 40 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतलेले आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून.
त्यांना आम्ही जेवण, राहणं, लायब्ररी आणि सगळे इक्विपमेंट्स पूर्ण 1 वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध करून देतो. तर या सेमिनारच्या माध्यमातून आपण संयोजकांनी मला इथं बोलवलं, आपल्या समोर सर्वांसमोर व्यक्त होण्याची संधी दिली. आपण सर्वांनी मला गेले 10-15 मिनिटं ऐकून घेतलं, त्याबद्दल संयोजकांचा आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.